आता मोनिकापासून डिवोर्स घेण्यात मला टेक्निकली काहीच अडचण येणार नाही, बरोबर? गुड. तुम्ही मोनिकाला म्युच्युअल डिवोर्ससाठी तयार केलं, हे फार बरं झालं. आता पुढच्या स्टेप्स काय असतील? आता तुम्हाला दोघांनाही स्टेटमेंट रेकॉर्ड करण्याकरता कोर्टात यावं लागेल. आणि आधी सांगितलं त्याप्रमाणे वेटिंग पिरियड आहे 6 महिन्यांचा, जो पुढे जाऊन 18 महिन्यांपर्यंत एक्सटेंड सुद्धा होऊ शकतो. बेसिकली याला कूलिंग ऑफ पिरियड असं म्हणतात, ज्यामध्ये पती पत्नींमधले इश्यूज रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जातो. इथे तसली काहीच शक्यता नाही. आणि ज्या अर्थी तिने यावर सही केली आहे त्या अर्थी ती सुद्धा तयार आहे. जेव्हा सही सहजासहजी मिळते ना, तेव्हा त्यात जास्त भीती असते. एनी प्रॉब्लेम? खरं सांगायचं म्हणजे हे सगळं ना बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे. समोरच्याच्या मूवच्या मागची मूव काय असेल हे ओळखणं गरजेचं आहे. म्हणजे आता मोनिका नाही, त्या तसं काही करतीलच असं नाही, पण शक्यतांचा विचार करायला काय हरकत आहे. आणि जरी तसं काही झालंच तर परत कोर्टात जाऊन स्टेटमेंट रेकॉर्ड करावं लागेल. आणि एकदा का कोर्टाने मंजुरी दिली की मग तुम्ही दोघं वेगळे व्हायला मोकळे. ए बस बस जरा 2 मिनिटं. काजी बस. आज किती वाजेपर्यंत येशील? नेहमी सारखी. का ग? माहितीये मला, फोटोज विषयी ना. ते झालंच, पण मोनासाठी जरा लवकर ये ग. नुसतं होऊ नकोय म्हणू. अगं ती सुद्धा एकटी बसून कंटाळते ग. मी ना आता जावई बापूंना सांगणार आहे की तिला जरा घरी घेऊन जा. इथे दळवींकडे भरपूर माणसं आहेत ना ग. गप्पा टप्पा होतात, वेळ कसा जातो ते कळत नाही. पण असं कसं सांगणार ना आपण. ते फोटो बघून सांग मला. आणि आता जास्त वेळ लावू नकोस याला. हो आजी. तुला वाटेल की तू आम्हाला जड झालीस का, आम्हाला तुला लवकर घराबाहेर काढायचंय का. असं वाटलं ना तर वाटू दे. सगळ्याच मुलींच्या मनात हे असलं काहीतरी येत असतं. पण ह्या मुली नंतर कौतुकाने सांगत फिरतात, घरचे मागे लागले म्हणून लवकर लग्न झालं आणि आता सगळं व्यवस्थित आहे. झालं? हो. मग मी निघू? ते फोटो घेतलेस ना, बघ नीट. नाही, माझा विश्वास आहे ग तुझ्यावर. फोटो बघून जर काही मला विचारावंसं वाटलं तर विचार. बाय आजी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं.
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.